पण अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट पाहतो हा व्हिडिओ पण शेवटपर्यंत पाहावा। शिक्षण विभागाकडून फेब्रुवारी 2026 वेतनासाठी निधी वितरण 23 फेब्रुवारी 2026 जिल्हावाईज निधी वितरण होणार आहे, त्यामुळे वेळेवर होणार वेतन। नमस्कार मित्रांनो, चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। तत्पूर्वी आपण नवीन असाल चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा, समोरील बेल आयकॉनला क्लिक करा। निश्चितच नवनवीन अपडेट अखिल तांबोळकर क्लासेस चॅनलमार्फत सतत आपल्याला पाहायला मिळतील। पाहूया सविस्तर। समोर आपण परिपत्रकसुद्धा पाहणार आहोत। महाराष्ट्र शासनाच्या प्राथमिक शिक्षण संचालनालय पुणे यांच्या माध्यमातून सन 2025-26 या आर्थिक वर्षातील फेब्रुवारी 2026 महिन्याचे वेतन भत्ते आणि निवृत्ती वेतन खर्च भागवण्यासाठी मोठ्या प्रमाणावर निधी वितरण करण्यात आले आहे। संबंधित आदेश शिक्षण आयुक्त कार्यालयाच्या विविध आदेश ज्ञापनाच्या आधारे निर्गमित करण्यात आले आहेत। निधी वितरणाचा तपशील शासनाने उपलब्ध करून दिलेल्या तरतुदीच्या अधीन राहून जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना निधी खर्च करण्यास अनुमती देण्यात आली आहे। या अंतर्गत वेतन व अनुदानासाठी एकूण 4,25,477 रुपये इतकी तरतूद वितरित करण्यात आली आहे। पश्चिम महाराष्ट्र विभागासाठी 1,93,143 रुपये, मराठवाडा विभागासाठी 1,26,014 रुपये, विदर्भ विभागासाठी 2,06,240 रुपये। राज्यातील ठाणे, रायगड, नाशिक, जळगाव, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, औरंगाबाद, लातूर, नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली आदी जिल्ह्यांना या निधीचा लाभ होणार आहे। खर्चासाठी अटी व नियम संचालनालयाच्या निधी वापराबाबत स्पष्ट सूचना दिल्या आहेत। हा व्हिडिओ उपयोगी वाटल्यास लाईक, शेअर आणि अखिल तांबोळकर क्लासेस चॅनल लगेच सबस्क्राईब करा। मंजूर उद्देशाव्यतिरिक्त इतर कोणत्याही कारणासाठी निधी खर्च करता येणार नाही। प्रत्येक महिन्याचा खर्च अहवाल पुढील महिन्याच्या 10 तारखेपर्यंत सादर करणे बंधनकारक आहे। निधी वितरणात कोणतीही कपात स्थानिक स्तरावर करता येणार नाही। कोणत्या बाबीवर खर्च होणार, वितरित निधीतून पुढील देयके अदा करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत। नियमित वेतन व भत्ते, निवृत्ती वेतन व उपदान, महागाई भत्ता फरक, वैद्यकीय देयके, न्यायालयीन व लोकयुक्त प्रकरणातील देयके तसेच सेवाज्येष्ठतेनुसार निवृत्त कर्मचाऱ्यांचे अंश राशीकरण व उपदान देखील संबंधित लेखाशीर्षकांतर्गत अदा करण्याचे निर्देश आहेत। प्रशासनाचा भर पारदर्शकतेवर सदर निधी संगणक वितरण प्रणालीद्वारे वितरित करण्यात आला असून पारदर्शकता आणि वेळेवर देयके अदा करण्यावर प्रशासनाने विशेष भर दिला आहे। निष्कर्ष, राज्यातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना वेळेवर वेतन व निवृत्ती वेतन मिळावे यासाठी शासनाने फेब्रुवारी महिन्यासाठी निधी उपलब्ध करून दिला आहे। यामुळे शैक्षणिक यंत्रणा सुरळीत चालण्यास मदत होणार असून जिल्हा परिषद स्तरावर आर्थिक अडचणी कमी होण्याची अपेक्षा आहे। शालेय शिक्षण विभागाचा 18/2/2026 वेतन वेळेवर फेब्रुवारीच्या निधीबाबत जिल्हावाईज निधी अशा पद्धतीने आहे। फेब्रुवारीचा वेतनाचा वेळेवर पगार होण्याचा मार्ग मोकळा। हा पूर्ण परिपत्रक अखिल तांबोळकर क्लासेसच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे, तिथून डाउनलोड करा।